तहानलेल्या मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी प्रवरेच्या वाळवंटातनं पाणी असं वेगानं मार्गक्रमण करत आहे। आपण बघू शकतोय, आपण प्रवरेच्या वाळवंटात इथं उभा आहोत आणि मुळा धरणातनं सोडलेलं पाणी आता या नदीत दाखल झालंय। खरं तर पाण्याचा वेग थोडा कमी आहे। अनेक खासखळगे, मोठे मोठे खड्डे या नदीच्या पात्रात आहे, त्यामुळं पाण्याला यायला बराच उशीर झाला। सकाळी 9 वाजता इथं पाणी येणं अपेक्षित होतं। या पाण्याला यायला संध्याकाळच उमटली। मात्र या सर्व परिस्थितीत आता पाणी प्रवरा नदीत दाखल झालंय आणि इथून पुढे तासाभरात जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये हे सर्व पाणी दाखल होणार आहे। सध्या फक्त मुळातनं सोडलेलं हे 2.25 TMC पाणी इथं दाखल झालेलं आहे। त्यानंतर भंडारदरा आणि निळवंडेचं पाणी सुद्धा या पाण्याला मिळणार आणि या पाण्याचा वेग वाढणार। मराठवाड्यासाठी हे पाणी म्हणजे जणू जीवन आहे। तहानलेल्या मराठवाड्याचा पाण्याचा मोठा प्रश्न या पाण्यामुळे मिटणार आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हे पाणी मराठवाड्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितचपणे आलेलं हे पाणी आता मराठवाड्याच्या लोकांचा मोठा प्रश्न सोडवणार आणि त्यामुळे काही दिवसांसाठी तरी का होईना मराठवाड्याला पिण्याचं पाणी मिळेल आणि यातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रश्नही सुटेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।